यूट्यूबचे सर्व टॉपिक ट्रेंडिंग असतात आणि प्रत्येक वेळी वेगवेगळे टॉपिक असू शकतात। तर प्रत्येक हप्त्याला कुठून ट्रेंडिंग टॉपिक शोधायचे, कुठून ट्रेंडिंग टॉपिक मिळवायचे, त्यामुळे आपले चॅनेल ग्रो होईल व आपल्या चॅनेलवर व्ह्यूज जास्त येतील व आपले सबस्क्रायबर सुद्धा वाढतील। असे खूप सारे प्रश्न आपल्या समोर असतात। तर तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनेलला सबस्क्राइब अजून जर केले नसेल तर सबस्क्राइब जरूर करा व लाईक करत जा। बाजूला जो बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे जेणेकरून माझा पुढचा व्हिडिओ जेव्हा मी बनवेल त्याचे सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल व जेव्हा जेव्हा मी लाईव्ह येईन तेव्हा सुद्धा त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल। कारण आपल्या चॅनलवर नेहमी यूट्यूब बद्दल सर्व माहिती मिळत असते। तर हॅलो, मी नंदू हिवाळे आणि तुम्ही बघत आहात NS टेक मराठी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपले चॅनेल ग्रो करण्यासाठी ट्रेंडिंग टॉपिक कुठून मिळतील, नवीन आयडिया कुठून मिळतील। तर प्रत्येक हप्त्याकडे आपल्याकडे काही कंटेंट राहत नाही, तर ट्रेंडिंग टॉपिक कुठून मिळेल, नवीन नवीन आयडियाज आपल्याला कुठून मिळतील। तर मित्रांनो, या ठिकाणी आज आपण हेच बघणार आहोत। तर आपल्याला नवीन नवीन ट्रेंडिंग टॉपिक कुठून मिळणार आहेत, आयडियाज आपण व्हिडिओ बनवण्यासाठी कुठून घेणार आहोत, तेच आपण आज बघणार आहोत। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर तुम्ही YT स्टुडिओचा अगोदर पूर्ण अभ्यास करा व ते शिका। बरेच लोक सांगतात की YT स्टुडिओ वारंवार खोलणे किंवा बघणे बरोबर नसते। तर अशा लोकांचे तुम्ही बिलकुल ऐकू नका, कारण ते काही सांगतात। कारण आपल्या सर्व काही चॅनलचे, आपल्या सर्व व्हिडिओचे काम हे YT स्टुडिओ मधूनच चालत असते। आपले चॅनेल कसे ग्रो करते, आपल्या चॅनलवर व्ह्यूज कधी येतात, आपल्या चॅनलवर सबस्क्रायबर किती आहेत, तर यूट्यूब आपल्याला सर्व काही YT स्टुडिओच्या माध्यमातून सांगत असते। फक्त आपण त्याचा उपयोग कसा करायचा ते आपल्याला कळलं पाहिजे। यूट्यूब हे YT स्टुडिओवर नवीन नवीन अपडेट नेहमी देत असते। तर सुरू करूया। आपण नवीन नवीन ट्रेंडिंग टॉपिक कुठून घेणार आहोत, आपले चॅनेल ग्रो करण्यासाठी आयडियाज आपल्याला नवीन नवीन कुठून मिळतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, तुम्ही YT स्टुडिओवर क्रोम ब्राउझर मधून जा, ओपन करा, डेस्कटॉप मोडवर ओपन करा। कारण ज्यांच्याकडे लॅपटॉप आहे त्यांच्याकडे ऑलरेडी डेस्कटॉप मोड मध्येच YT स्टुडिओ ओपन होतो। तर जे लोक मोबाईलवरून चेक करतात त्यांनी YT स्टुडिओ क्रोम वर जाऊन YT स्टुडिओवर जा आणि डेस्कटॉप मोडवर क्लिक करून हा YT स्टुडिओ ओपन करा। आणि ओपन केल्याच्या नंतर तुमच्या समोर हा अशा प्रकारे पेज ओपन होतो। तर चला बघूया तुम्ही तुमच्या आयडिया कोठे बघू शकता। तर YT स्टुडिओवर गेल्याच्या नंतर डाव्या बाजूला तुम्हाला एक कंटेंटचा ऑप्शन दिसणार। तर त्या ठिकाणी या कंटेंटवर जायचे आहे व तेथे तुम्हाला बरेच काही क्लिक केल्याच्या नंतर वरच्या साईडला तुम्हाला भरपूर असे काही टॅब आपल्याला दिसतील। त्या ठिकाणी इन्स्पिरेशन, व्हिडिओज, शॉर्ट, पॉडकास्ट हे अशा प्रकारे भरपूर अशा टॅब आहेत। तर मित्रांनो, अगोदर आपण इन्स्पिरेशन वर क्लिक करूया आणि त्या ठिकाणी क्लिक केल्याच्या नंतर तुमचे व्ह्यूअर्स कोणकोणते व्हिडिओ बघतात, तुम्ही कोणते व्हिडिओ बनवायला पाहिजेत, तुमच्या व्हिडिओवर एंगेज कशा प्रकारे वाढेल, तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज कसे वाढतील, तुमच्या व्हिडिओवर सबस्क्रायबर कसे वाढतील, या ठिकाणी सगळं तुम्हाला पाहायला मिळेल। तर मित्रांनो, माझे सुद्धा एक टेकचे चॅनल आहे। तर टेकचे चॅनल आहे तर मित्रांनो, या ठिकाणी आपण इन्स्पिरेशन वर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी डू फॉर युअर नेक्स्ट व्हिडिओ। तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशा प्रकारे बनवता येईल
आणि तसा व्हिडिओ तुम्ही जर बनवला तर तुमच्या चॅनलवर व्ह्यूज जास्त येतील। व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या व्हिडिओमध्ये कोणते टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये बनवले पाहिजे त्याबद्दल या ठिकाणी ही सगळी माहिती तुम्हाला दिसेल। तर यापैकी आपले चॅनेल ग्रो करण्यासाठी आपण कोणते टॉपिक निवडायचे ते सर्व या ठिकाणी दिलेले आहे। बाजूला तुम्ही बघू शकता। तर या ठिकाणी उजव्या बाजूला सुद्धा या ठिकाणी एंटर युअर टॉपिक, तर या ठिकाणी आपला जो काही टॉपिक आहे, समजा आपण त्या ठिकाणी लिहिलं हाऊ टू इन्क्रीज व्ह्यूज, नंतर त्याला क्लिक करा व तुम्हाला या ठिकाणी पुन्हा नवीन काहीतरी माहिती आपल्याला दिसतील। तर त्यावर आपण क्लिक केले तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमची स्क्रिप्ट पूर्णपणे पाहायला मिळेल। तर दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जायची गरज नाही। तुम्हाला ती स्क्रिप्ट काय आहे त्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही माहिती मिळणार आहे। आणि खाली त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर हुकचा ऑप्शन येणार। तर पहिल्या 30 सेकंदामध्ये आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओवर आपण काय बोलायचे आहे की पहिल्या 30 सेकंदामध्ये जे व्ह्यूअर्स आहे त्यांना आपण हुक करू शकतो, त्यांना आपण एंगेज करू शकतो। तर मित्रांनो, तुम्ही याचा पूर्ण अभ्यास करा। हे जे बाजूला इन्स्पिरेशन टॅब जे आहे खुलल्याच्या नंतर त्या ठिकाणी भरपूर अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर YT स्टुडिओवर इन्स्पिरेशन जे टॅब आहे याबद्दल तुम्ही पूर्ण सखोल अभ्यास करा। आणि या इन्स्पिरेशनचा किंवा YT स्टुडिओचा जर आपण अभ्यास पुरेपूर जर आपण केला तर मित्रांनो तुम्हाला YouTube वापरणे किंवा YT स्टुडिओ वापरणे अगदी सोपे जाईल। मित्रांनो, यामध्ये तुम्हाला थंबनेल सुद्धा कसे बनवायचे, थंबनेल सुद्धा या ठिकाणी मिळतात की तुम्ही कोणते थंबनेल वापरू शकता। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल की तर मित्रांनो, या इन्स्पिरेशन टॅब मधून खरोखरच आपण इन्स्पायर होऊ शकतो, आपल्याला इन्स्पिरेशन मिळू शकते। कारण या ठिकाणी नवीन नवीन ट्रेंडिंग टॉपिक, नवीन नवीन आयडिया आपण या इन्स्पिरेशन टॅब मधून घेऊन आपल्या व्हिडिओवर ते यूज करू शकतो। तर तुम्हाला वाटलं असेल की आपल्याकडे आता कोणताही कॉन्टेंट नाही आणि जेव्हा आपल्याला असे वाटते की आपल्याकडे आता कोणताही कॉन्टेंट नाही तेव्हा आपण या इन्स्पिरेशन टॅबवर जाऊन तेथून ट्रेंडिंग टॉपिक किंवा नवीन नवीन आयडियाज घेऊन आपल्या व्हिडिओवर ते आपण यूज करू शकतो। असे या टॅब मध्ये YouTube हमेशा या इन्स्पिरेशन टॅब मध्ये नवीन नवीन टॉपिक टाकत असतात। मी सुद्धा जेव्हा माझ्याकडे काही कॉन्टेंट राहत नाही तेव्हा आता काय करायचे, नवीन आयडियाज कुठून आणायच्या, नवीन ट्रेंडिंग टॉपिक कुठून आणायचे, तर मी सुद्धा माझ्याकडे जेव्हा माझे कॉन्टेंट संपतील तेव्हा मी सुद्धा या इन्स्पिरेशन टॅब मध्ये जाऊन त्या ठिकाणावरून टॉपिक घेऊन आपल्या व्हिडिओमध्ये अप्लाय करत असतो। तर हे इन्स्पिरेशन टॅब मित्रांनो तुम्हाला खरोखर समजले असेल। दुसरी गोष्ट, या ठिकाणी YT स्टुडिओ मध्ये आपल्या चॅनलला निगडीत असे ट्रेंडिंग टॉपिक आपल्याला मिळतात। आपले जे चॅनल असेल त्या चॅनलशी निगडीत आपल्याला ट्रेंडिंग टॉपिक आपल्या YT स्टुडिओ मध्ये सुद्धा मिळतात। तर त्या ठिकाणी कसे कोणत्या ठिकाणी मिळतील हे ट्रेंडिंग टॉपिक, तर चला या ठिकाणी बघूया। आपल्याला YT स्टुडिओ ओपन करायचा आहे आणि त्यामध्ये एनालिटिक्स वर तुम्ही जाऊन एनालिटिक्स वर क्लिक करा। वरच्या साईडला ट्रेंड मध्ये जाऊन क्लिक करा, ट्रेंडिंग टॉपिक आहे त्यामध्ये जाऊन क्लिक करा आणि त्यामध्ये जाऊन क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर भरपूर असे ऑप्शन त्या ठिकाणी पाहायला मिळतील। त्या ठिकाणी टॉपिक दिसतील आणि आपले व्ह्यूअर्स कोणकोणते टॉपिक बघतात त्यावर क्लिक करून व्हिडिओ बनवा। त्यामध्ये तुम्हाला हॅशटॅग सुद्धा मिळतील, कीवर्ड सुद्धा मिळतील आणि असे हॅशटॅग किंवा कीवर्ड आपण कॉपी पेस्ट करून आपण जो व्हिडिओ बनवतो त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये किंवा टायटल मध्ये आपण ते यूज करू शकतो। तर असे केल्याच्या नंतर मित्रांनो आपले चॅनल 100% ग्रो झाल्याशिवाय राहणार नाही। सुरुवातीला हळूहळू कमी व्ह्यूज येतील
परंतु जेव्हा आपले फॅन वाढतील, आपले व्ह्यूवर जेव्हा वाढतील, तेव्हा ते आपल्या व्हिडिओची वाट बघतील की हा यूट्यूबर अशा टाईपचे व्हिडिओ कधी टाकतो, ते आपल्या व्हिडिओची वाट बघत राहतील. तर मित्रांनो, आपल्या व्ह्यूवर्सना कशा प्रकारचे व्हिडिओ आवडतात, जसे की माझे टेक चॅनल आहे, तर व्ह्यूवर्सना जर टेक चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर त्यांच्या आवडीप्रमाणेच आपण व्हिडिओ बनवले पाहिजे आणि तसेच आपण व्हिडिओ अपलोड केले तर हळूहळू आपले चॅनल ग्रो होईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे YT स्टुडिओ ऍप मध्ये आणि YT स्टुडिओ मध्ये अशा प्रकारे सगळी माहिती आपल्याला बघायला मिळते. तर आपल्या या YT स्टुडिओ मध्ये आपले व्ह्यूवर्स कोणत्या टाईपचे आहेत, आपले व्ह्यूवर्स कोणत्या एजचे आहेत, आपले व्ह्यूवर्स काय बघू इच्छितात, ही सगळी माहिती या YT स्टुडिओ मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपले व्ह्यूवर्स हा व्हिडिओ कुठून बघतात हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. तर मित्रांनो, YT स्टुडिओचा पुरेपूर वापर करा, त्याचा अभ्यास करा व आपल्या व्हिडिओमध्ये ट्रेंडिंग टॉपिक आयडियाज यूज करा आणि आपल्या व्हिडिओवर ते अप्लाय करा. तर YT स्टुडिओ ऍप आणि YT स्टुडिओ हे दोन्ही सुद्धा कसे वापरायचे ते आपण या ठिकाणी आज बघितलेले आहे. दोन्हींचा वापर करून ट्रेंडिंग टॉपिक वर व्हिडिओ बनवून आपले चॅनेल मित्रांनो ग्रो करा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये ट्रेंडिंग टॉपिक कुठून आपण घेऊ शकतो त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, अशा प्रकारे YT स्टुडिओ ऍप आणि YT स्टुडिओ एनालिटिक्स मध्ये जाऊन सुद्धा आपण ट्रेंडिंग टॉपिक बघू शकतो आणि त्याप्रमाणे आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकून आपल्या व्ह्यूवर्सला जसे व्हिडिओ लागतात तसे व्हिडिओ आपण टाकून आपल्या व्ह्यूवर्सना एंगेज करू शकतो. तर मित्रांनो, YT स्टुडिओ ऍप आणि YT स्टुडिओ मध्ये या दोन ठिकाणावर आपण ट्रेंडिंग टॉपिक, नवीन नवीन आयडियाज घेऊन आपण आपले व्हिडिओ अपलोड केले तरच आपले चॅनेल ग्रो होऊ शकते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा लाईव्ह येईन किंवा पुढचा व्हिडिओ जेव्हा मी अपलोड करेन तर सर्वात अगोदर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येईल. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.